Welcome friends. Today we are going to take on the remaining 5 questions from 2.1 geometry. Okay, we had started Pythagoras theorem, the chapter. After that 2.1 first to 5th. Okay, 5 questions are done. Now we have to take the 6th one, right? Practice set 2.1. Okay, now we will take 6th one. You have given that the diagonal of a square is 10 centimeter. Okay, diagonal of square is equals to 10 centimeter. Okay, and the question is that then find the length of the side and find the perimeter. Okay, means suppose you have given this is the square. Okay, suppose this is the square, all angles are of 90 degree and this diagonal is 10 centimeter, right? Okay, suppose this is A, B, C, D. This is square ABCD, right? And AC is the diagonal. And you know only this side. Okay, you know what is this. Okay, means you know only the AC. Means you know only the diagonal of the square. Okay, so you have given diagonal and the diagonal is 10 centimeter and you have to find what is AB. When you find AB, जर तुम्हाला AB शोधता आला तर त्याची पेरिमीटर काढणं म्हणजे परिमिती काढणं म्हणजे 4 into साइड हा फॉर्म्युला तर आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला ही जी साइड आहे AB ती काढायची कशी. आपल्याला दिलंय काय, हे दिलंय फक्त. मला एक सांगा की हा जो स्क्वेअर आहे या स्क्वेअरच्या सगळ्या बाजू सारख्या असतात का. मी ही जर कन्सिडर एक्स केली तर ही सुद्धा किती असायला पाहिजे, एक्स असायलाच पाहिजे. त्या पद्धतीने तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू काढता येते. ठीक आहे, म्हणजे त्याला आपण काय करूयात, एक्स कन्सिडर करूयात. हा एक्स झाला तर हा एक्स झाला. म्हणजे तुम्हाला दोन मेथड सांगतोय कशा सॉल्व्ह करायचं. हे एक्स पकडला, हा एक्स झाला की याला पायथागोरस थेरम यूज करा. किंवा आपण 45 45 90 पाहिले. हा ट्रायंगल घ्या ABC, या ट्रायंगल मध्ये हा 90 डिग्री आहे आणि या दोन साइड सारख्या आहेत म्हणजे हा 45 डिग्री झाला, हा 45 डिग्री झाला. आणि पुन्हा ते थेरम वापरा, द अपोजिट साइड ऑफ 45 इज 1/√2 ऑफ हायपो. त्याही पद्धतीने वापरता सोडवता येईल तुम्हाला. ठीक आहे, मी दोन्ही पद्धती सांगेल. पहिल्यांदा आपण जी रेग्युलर मेथड आहे पायथागोरस नुसार जाऊया. ठीक आहे, इन क्वाड्रिलॅटरल ABCD. ओके, AC is a diagonal. AC काय आहे, AC is a diagonal. Okay, AC is the diagonal and we know what is AC. AC is 10 centimeter. I will write here AC is equals to 10 centimeter. Okay, right. Now I am going to take the triangle ABC. In a triangle ABC, आपण ABC हा ट्रायंगल घेऊयात. अँगल B इज इक्वल्स टू 90 डिग्री. अँगल B 90 डिग्रीचा याचा अर्थ हा 100% राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणजे या ठिकाणी आपण पायथागोरस वापरू शकतो. पण सपोज AB इज इक्वल्स टू BC इज इक्वल्स टू X. आता बघा आपण X सेंटीमीटर घेतोय त्याला. क्लिअर. आता एक लक्षात घ्या की AB आणि BC दोन्ही इक्वल मी मानतोय. का मानतोय, कारण आपण वरती लिहिलंय की इन क्वाड्रिलॅटर ABCD आपण मांडलेलं नाही अजून तरी, काय की तो स्क्वेअर आहे. ठीक आहे, इन इथं आपण क्वाड्रिलॅटर करण्यापेक्षा असं लिहूयात, इन स्क्वेअर ABCD इज AC इज डायगोनल. आणि आपण AB इज इक्वल्स टू BC इज इक्वल्स टू X सपोज केलंय. ठीक आहे, सो बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस काय सांगतो, पायथागोरस सांगतो काय की हायपोचा स्क्वेअर जेवढा असेल तेवढा या दोघांच्या स्क्वेअरच्या ऍडिशन असतं. मीन्स कॅन आय राईट हिअर AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, राईट. सो व्हॉट इज AC. AC काय आहे, 10. सो स्क्वेअर ऑफ 10 इज इक्वल्स टू AB आपण घेतलाय, कन्सिडर केला AB आणि BC, X स्क्वेअर प्लस X स्क्वेअर. आता एक लक्षात आलं असेल तुमच्या दोन्ही x स्क्वेअर म्हणजे 2x स्क्वेअर लिहिता येईल आपल्याला. सो 2x स्क्वेअर इज इक्वल्स टू काय झालं, इकडं याचा स्क्वेअर किती होतो, 100. राईट. आता एक काम करायचं आपल्याला,
हा जो 2 आहे तो तिकडे जाईल डिवाइड करायला, म्हणजे एक्स स्क्वेअर बरोबर किती भेटेल तुम्हाला 100/2. सो कॅन आय राईट 50 फॉर दॅट. एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 50 आला आपला. एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू 50 आली, म्हणजे आपल्याला रूट घ्यावं लागेल. मग रूट घेताना काय कराल, एक्स इज इक्वल्स टू 25 इंटू 2. लक्षात आले का बघा, फॅक्टराइज केले मी याला. ठीक आहे, मीन्स एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू इथं काय आली आहे 50 आली. मग एक्स आपण फक्त असं रूट घेऊयात, म्हणजे याचं रूट काढण्यासाठी आपण याला रूट मध्ये टाकून दिलं. ठीक आहे, चला मग इथं फॅक्टराइज केलं, एक्स इज इक्वल्स टू याचं रूट निघतंय 5√2. मीन्स द व्हॅल्यू ऑफ एक्स मीन्स व्हॉट, AB. Okay, therefore AB is equals to BC is equals to CD is equals to AD is equals to 5√2. म्हणजे सगळ्या साइड्सचं सेम लेंथ येणार आहे, कारण तो स्क्वेअर आहे. ठीक आहे, मीन्स पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. ओके, कुठला स्क्वेअर ABCD इज इक्वल्स टू 4 इंटू साइड. Okay, 4 into side. So what is side? 4 into 5√2. So 4 5s are 20 and √2 as it is. So 20√2 centimeter will be the perimeter of square ABCD. Okay, तर अशा पद्धतीने सॉल्व करायचं. तुम्हाला लक्षात घ्या, हे सॉल्व करताना तुम्ही दोन्ही मेथड वापरू शकता. 45 90 ने सुद्धा वापरता येईल. काय असते 45 ची अपोजिट साइड 1/√2 ऑफ हायपो. आपण फक्त मी तुम्हाला ट्रिक सांगते, तुम्ही सॉल्व करून बघू शकता. 1/√2 ऑफ हायपो. ठीक आहे, आता मला सांगा डिनॉमिनेटर प्लेसला √2 आलाय, म्हणजे हे इनडायरेक्टली असं आले पहा 10/√2. मग आता √2 काढायचा कसा, √2 आपण कसा कट करू शकतो किंवा √2 कसा घालवायचा, तर आपण गेल्या वर्षी पाहिलं तर रॅशनलायझेशन करणं. व्हॉट इज मीन रॅशनलायझेशन, आपल्याला हा जर संपवायचा असेल तर याला याच्यासारखाच आणावं लागेल. बरोबर आहे की नाही. म्हणजे काय की आपण एखाद्या मूवी मध्ये बघत असतो ना, काय की एखादा जर गुंडाला संपवायचा असेल तर त्याच्यासारखाच गुंडा लागतो. वॉन्टेड बघितलं असेल तुम्ही. ठीक आहे, त्या पद्धतीनं म्हणजे याला संपवायचं तर यालाच बोलवावं लागेल, याच्यासारखाच बोलवावं लागेल. म्हणून काय केलं आपण इथं 10 ला 10 ठेवला. इथं काय केलं √2 न मल्टिप्लाय केलं याला संपवायचं म्हणून √2 ला √2, इथं पण आला √2. ठीक आहे, आता हे √2 काय झालं 2 झालं, म्हणजे 10√2 डिवाइड बाय काय आलं 2. 2 5 म्हणजे 5√2 उत्तर शेवटी आलं. ठीक आहे, तुम्ही कोणतीही मेथड यूज करू शकता. बरोबर आहे, हे तुम्ही यूज करू शकता, काहीही अडचण नाही. कोणतीही मेथड यूज करा, कुठलीही अडचण येणार नाही. ठीक आहे, आपण सध्या पायथागोरस वापरतोय, काही अडचण नाही. ठीक आहे, सो अंडरस्टँड, प्लीज टेक दिस स्क्रीनशॉट. Okay, come to the next question. 7th question. You have given the figure, the triangle DEF, where angle F is equals to 90 degree, not E. Here F is equals to 90 degree. हा जो F आहे तो 90 डिग्रीचा आहे आणि FG परपेंडिक्युलर ED हा FG याच्यावर टाकला. फिगर बघितलं की लक्षात आलं असेल. हे जर काढायचं असेल तर कसं काढाल तुम्ही, जर तुम्हाला इजी फाइंड आउट करायचा आहे. इट इज व्हेरी इझी टू फाइंड द इझी, राईट. हा इझी काढणं तुम्हाला खूप सोपं आहे. कसं काढणार तुम्ही, जॉमेट्रिक मीन थेरम. ठीक आहे, हे एवढं दिसतंय ना, हे सफिशियंट आहे कशासाठी, तुम्हाला जॉमेट्रिक मीन हे थेरम वापरण्यासाठी. म्हणजे तुम्हाला जर इझी त्यांना काढायला सांगितलं असेल तर ते काढणं खूप इझी आहे. पहिल्यांदाच इझी काढायला सांगितलंय, जे खूप इझी आहे. ठीक आहे, सो टू फाइंड द इझी, सो बाय द थेरम ऑफ ज्योमेट्रिक मीन. ज्योमेट्रिक मीन थेरम काय सांगतं, द स्क्वेअर ऑफ एफजी राईट, परपेंडिक्युलर जो असतो त्याचा स्क्वेअर हा कशाच्या मल्टिप्लिकेशन एवढा असतो, या दोघांचं म्हणजे कोणाचं, इझी इंटू काय घेणार आहेत आपण, जीडी. राईट. हा, आता सांगा एफजी किती आहे, एफजी इज 12. एफजी कितीचा आहे, 12चा. मराठीमध्ये ठरवा तुम्ही कितीचा आहे तो. इझी बघा किती आहे, इझी काढायचं आपल्याला, इझी तसाच राहील. एन टू व्हॉट इज जीडी, जीडी इज 8. राईट. व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 12, 12चा स्क्वेअर होतो 144 इज इक्वल्स टू इझी ऍज इट इज इंटू 8 सुद्धा ऍज इट इज. आता हा जो 8 आहे तो इकडे डिवाइड करायला येईल, म्हणजे काय होईल पहा, हे 144 डिवाइड बाय 8 इज इक्वल्स टू इझी. आता डिवाइड करूयात, 8 1 जा 8, 8 1 जा 8, 8 1 जा 8. क्लिअर. सो आता या ठिकाणी किती उरलं ते क्लिअर करा आधी. किती उरलं, 8 1 जा 8 म्हणजे 6 उरला. नाव इट इज 64. सो 8 1 जा 8, 8 8 जा 16, राईट, 64.
सो 8 8 जा 64 मीन्स इजी जो आहे तो मला कितीचा भेटलाय बघा 18 बरोबर आहे. इझीची जी लेंथ आहे ती किती आहे 18. पहिलं जे क्वेश्चन होता तुम्हाला इझी त्यातला सब क्वेश्चन तो इझी भेटला तुम्हाला कितीचा 18चा. ठीक आहे. आता सेकंड पुढे जाऊयात आपण. आपल्याला एफडी काढायचा. एफडी बघा कुठे आहे. हा एफडी इथे आहे. हाऊ टू फाइंड एफडी. इट इज व्हेरी इझी टू फाइंड एफडी ऑल्सो. हाऊ can I say DGF is right angle triangle? Yes, definitely it is right angle triangle. If it is right angle triangle, then I can use Pythagoras, right? So by Pythagoras you can find the DF, which is the hypotenuse of triangle DGF. DGF मध्ये DF काढणं खूप सोपं आहे. तुम्हाला पायथागोरस वापरावं लागेल. ठीक आहे. सो इन ट्रायंगल कोणत्या ट्रायंगल मध्ये घेतो मी DGF. ओके. DGF घेतोय आपण. DGF मध्ये तुम्हाला अँगल जी जो आहे तो किती डिग्रीचा आहे 90 डिग्रीचा आहे. देअरफॉर बाय काय वापरणार आहे पायथागोरस थेरम. काय सांगतो पायथागोरस सांगतो आपल्याला काय सांगतो पायथागोरस सांगतो की हायपोचा स्क्वेअर करा म्हणजे कोणाचा स्क्वेअर करा डीएफचा स्क्वेअर करा. डीएफचा स्क्वेअर करून पुढे काय करा उरलेल्या दोघांच्या स्क्वेअरचं ऍडिशन करा. उरलेले दोघं म्हणजे कोण जीडी स्क्वेअर प्लस दुसरा कोण आहे बघा जीएफ. बरोबर आहे. जीएफचा स्क्वेअर. चला डीएफ तर आपल्याकडे नाही तोच फाइंड आउट करायचा म्हणजे तो ऍज इट इज राहील. व्हॉट इज जीडी इज 8. द स्क्वेअर ऑफ 8 प्लस स्क्वेअर ऑफ 12. चला 8चा स्क्वेअर किती आहे बघा. 8चा स्क्वेअर येतो 64 प्लस याचा स्क्वेअर 2 म्हणजे 12चा स्क्वेअर येतो 144 राईट. सो ऍडिशन ऑफ बोथ दोघांचं ऍडिशन किती येते पहा. 4 प्लस 4 किती झाला 8. 4 प्लस 4 8. त्याच्यानंतर या ठिकाणी 8 आला ना. आता इथे किती आहे 4 प्लस 6 किती होतो 10. 0 कॅरी आला 1 आणि इथे किती आहे 1 प्लस 1 2. 208 डीएफ स्क्वेअर ची व्हॅल्यू निघाली 208. मग आता 208 कशाने डिव्हिजिबल आहे का हे आपल्याला चेक करावं लागेल. बरोबर आहे. मग आता आपल्याला याला फॅक्टराइज कसं करावं लागेल बघा. हिअर 208 इज देअर. आता 208 जे आहे ते 208 ला आपल्याला कसं फॅक्टराइज करायचंय तर याच्यामध्ये आपण बघूयात की कोणत्या स्क्वेअर नंबरना हा डिव्हिजिबल आहे का. एखादा स्क्वेअर नंबर आपल्याला पाहिजे. मग 208 साठी आपल्याला जर आपण त्याला हाफ केलं तर 104 येतो. बरोबर आहे. हाफ जर केलं तर 104 येतो. त्याला अजून जर हाफ केलं तर तो 52 होतो. हा 4 न तर 100% डिव्हिजिबल आहे हा जो नंबर आहे. पण आपण ट्राय करूयात की 4च्या पटीत म्हणजे 8 ने डिव्हिजिबल आहे का. तर 8 ने डिव्हिजिबल आहे का बघा बरं. हा 8 2 जा 16 किती उरतो 4 म्हणजे अजून 8 न पण डिव्हिजिबल 16 न बघूयात डिव्हिजिबल आहे का. कारण 8 हा नंबर स्क्वेअर नंबर नाही. आपल्याला 16 पाहूयात 16 न डिव्हिजिबल आहे का. 16 2 जा बरोबर आहे किती उरला 4 आणि 16 3 जा. येस इट इज डेफिनेट 16 3 जा 48. सो इट इज डेफिनेटली डिव्हिजिबल बाय 16. सो डीएफ स्क्वेअर इकडे घेतला आपण आणि याच्यामध्ये आपण पुढे काय करतोय पहा. आता याच्यामध्ये हे जे 208 आहे त्याला फॅक्टराइज करतोय पुढच्या स्टेपला. ते कसं डीएफ स्क्वेअर इज इक्वल्स टू 16 पण कितीचा भाग बसतो ते पाहावं लागेल आपल्याला. ठीक आहे. मला वाटतं 13 चा बसला होता. ठीक आहे. 16 2 जा 16 1 जा 16 4 उरला 48 झालं 16 3 जा मीन्स डीएफ इज इक्वल्स टू याचा रूट निघतो 4√13. आपल्याला डीएफ भेटला किती भेटला 4√13. आता लास्ट जे काढायचे त्याच्यात आपल्याला काढायचा आहे ईएफ. आता ईएफ कसा काढता येईल पहा. आपल्याला आता काय मिळालं हे लक्षात घ्या. हा भेटलाय 4√13 डीएफ. क्लिअर. आता आपल्याला काय आहे आपल्याकडे हा पण आहे. हा आपल्याला 18 भेटलेला आहे. मग आता ईएफ काढायचा. ईएफ तुम्हाला किती पद्धतीने काढता येतो बघा. कसा काढता येईल. ईएफ काढण्यासाठी तुम्ही ट्रायंगल डीईएफ जरी घेतला तरी चालेल. याच्यामध्ये हा डीई काढून घ्यावा लागेल आधी. हायपो ही साईड आहे ही साईड काढून घ्यायची किंवा त्याच्यापेक्षा सोपं हा सुद्धा हा ट्रायंगल घेता येईल म्हणजे कुठला एफ जी ई. याच्यामध्ये हे दोन साईड आहेत. हा हायपो होईल. ठीक आहे. सो इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल घेऊयात आपण. हा खालचा सोपा घेऊयात कारण याचा स्क्वेअर करा पुन्हा जास्त वाढल ते. ठीक आहे. सोपं काम सोप्यात पटकन झालं पाहिजे अशा पद्धतीने घ्यायचं. आपल्याला मार्क मिळवायचे. एफ जी ई इन ट्रायंगल एफ जी ई. ठीक आहे. अँगल कोणता 90 डिग्रीचा आहे. जी इज इक्वल्स टू 90 डिग्री. सो देअरफॉर बाय युजिंग
पायथागोरस थेरम. सो बाय पायथागोरस थेरम. काय सांगतं पायथागोरस थेरम? पायथागोरस थेरम सांगतं की हायपोचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा? ईजीचा, ईएफचा सॉरी, ईएफ स्क्वेअर इज इक्वल्स टू दोन राहिलेल्या साईड कुठल्या आहेत? जीई, द स्क्वेअर ऑफ जीई प्लस स्क्वेअर ऑफ व्हॉट? जीएफ. ओके. सो आता मला सांगा ईएफ आपल्याकडे आहे का नाही? म्हणून ईएफ स्क्वेअरला ऍज इट इज मांडूया. नंतर हा जीई जो आहे तो कितीचा आहे पहा? जीई आहे 18चा, 18चा चा स्क्वेअर राईट, प्लस हा जीएफ कितीचा आहे पहा? 12चा, म्हणजे कितीचा? 12चाच. ओके. हा पुढे या. सो 18 स्क्वेअर ऑफ 18 किती आहे पहा? स्क्वेअर ऑफ 18 आपल्याला स्क्वेअर पार्ट असले पाहिजेत. मी कालच बोलता सांगून गेलो की 30 पर्यंतचे स्क्वेअर आपले पार्ट पाहिजे. ठीक आहे. सो द स्क्वेअर ऑफ 18 इज किती आहे? 324 प्लस व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 12? आता आपण कुठेतरी यूज केलाय वाटतं. हा 144, 144. सो व्हॉट इज द ऍडिशन ऑफ बोथ? 4 plus 4 that is 8, 2 plus 4 6 right, 3 plus 1 4, 468. 468 कशाचा स्क्वेअर आहे का? डेफिनेटली हा कशाचाही स्क्वेअर नाही. मीन्स तुम्हाला ईएफ स्क्वेअर एवढा भेटलाय, तर ईएफ तुमचा जो भेटेल तो किती भेटेल? 468 हा भेटेल. आता आपल्याला काय करायचं? याचं पुन्हा एकदा फॅक्टरायझेशन करून घ्यायचं. पुन्हा पण तीच ट्रिक वापरूयात. कोणती ट्रिक वापरता येईल पहा? 468 आहे इथं जसं आपण केलं होतं की त्याच्यात पहा. आता हा नंबर 3 ने डिव्हिजिबल आहे का ते चेक करूयात. ठीक आहे. सो 8 plus 6 किती झालं? 14 प्लस 3 किती झालं? 18. मीन्स हा 3 ने डिव्हिजिबल आहे. आता हा इव्हन नंबर आहे जो 3 ने डिव्हिजिबल आहे, म्हणजे हा 6 ने पण डिव्हिजिबल आहे. ठीक आहे. मग आता आपण काय करूयात? हा 12 ने डिव्हिजिबल आहे का बघूयात. 6च्या टेबल मध्ये जातोय. 12 किती इथे भाग बसेल बघा? 12 3 जा 36, 10 उरला 108. दॅट इज ऑल्सो डिव्हिजिबल 108. 12 9 जा 108. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर थोडंसं पुढे जाऊयात. आता 6 2 जा घेतला आपण, 12 घेतलाय. 12 नंतर आता आपण जातोय त्याच टेबल मध्ये. पुढे जर गेलो आपण तर 24 भेटेल. त्यांना सुद्धा असेल 36 ने डिव्हिजिबल आहे का बघूया. ठीक आहे. मग 36 ने डिव्हिजिबल आहे का? हा जर 6 ने डिव्हिजिबल असेल आणि पुन्हा जो नंबर येतो तो पण 6 ने डिव्हिजिबल असेल तर तो 36 ने डिव्हिजिबल आहे. ठीक आहे. म्हणजे काय घेतलं बघा? 468. आपण 6 ने तर डिव्हिजिबल आहे, याच्यात काही अडचण नाही. ठीक आहे. 6 1 जा 6, 6 7 जा 42. किती उरलं पहा? 4 उरला. नंतर 6 8 जा. ठीक आहे. आता आणखीन 6 ने डिव्हिजिबल आहे का बघू? 6 1 जा आहे 18. मीन्स 6 3 जा आहे. 100% दिस नंबर इज डिव्हिजिबल बाय कितीने डिव्हिजिबल आहे? 36 ने. कारण 2 वेळेस 6 ने डिव्हिजिबल म्हणजे तो 36 ने डिव्हिजिबल आणि हा 13 येतो. आणि हे उत्तर बरोबर असण्याची निशाणी, कारण इकडे पण √13 आलाय, म्हणजे असं नाही की हेच येणार आहे. ठीक आहे. मे बी म्हणजे इथं फॅक्टरायझेशन कसं झालं पहा? ईएफ इज इक्वल्स टू रूट मध्ये काय व्हायला पाहिजे? 36 × 13. आणि आता पुढे काय होईल? हे ईएफ इज इक्वल्स टू याचं रूट निघलं किती निघालं? याचं रूट 6 आणि ह्या रूट मध्ये किती आहे? 13. So those are the values of EG, DF and EF. Okay. So आपल्याला अशा पद्धतीने हे काय करायचं? सॉल्व करायचं. This is question number 7 from 2.1. Okay. So please take the screenshot. Okay. Now 8th question is that you have given the length and breadth of the rectangle are 35 and 12 centimeter, right? Then find the length of the hypotenuse. Okay. हा जो सॉरी डायगोनल जो आहे, म्हणजे आता याच्यात आपण याला हायपो म्हणून ट्रायंगल मध्ये, पण हा आहे डायगोनल याच्यास क्वाड्रिलेटरल साठी किंवा रेक्टँगल साठी. ठीक आहे. तो आपल्याला डायगोनल काय करायचं? काढायचं. ठीक आहे. इन रेक्टँगल लेंथ कुठली आहे सांगा? एडी इज इक्वल्स टू किती आहे? 35 सेंटीमीटर. आणि ब्रेड्थ कुठली आहे? एबी किती आहे? 12 सेंटीमीटर. ठीक आहे. सो यू हॅव गिवन लेंथ अँड ब्रेड्थ. सो कॅन वी यूज दिस फिगर ॲज राईट अँगल ट्रायंगल? डेफिनेटली याला आपण राईट अँगल ट्रायंगल म्हणू शकतो. 90 डिग्रीचा अँगल आहे, विषय संपला. सो इन अ ट्रायंगल, व्हॉट इज द नेम ऑफ द ट्रायंगल? DAB. In triangle DAB, what? Angle A is equals to 90 degree. आता हा 90 डिग्रीचा का आहे याचं रिझन जर समजा तुम्हाला लिहायचं असेल तर काय लिहा? ओके. अँगल ऑफ रेक्टँगल.
तो कशाचा अँगल आहे, रेक्टँगलचा, आणि रेक्टँगलचा प्रत्येक अँगल हा 90 डिग्रीचाच असतो. ठीक आहे. चलो, सो अँगल DAB 90 डिग्री आहे, याचा अर्थ तुम्हाला पायथागोरस वापरायला काही अडचण नाही. सो बाय पायथागोरस थेरम. काय म्हणतो पायथागोरस? पायथागोरस थेरम. पायथागोरस म्हणतो की हायपोचं स्क्वेअर करा आणि या दोघांच्या स्क्वेअरचं ऍडिशन करा, माझं समाधान होते. म्हणजे कसं, BD स्क्वेअर इज इक्वल्स टू, इकडे काय घेणार आपण, AB स्क्वेअर प्लस मध्ये काय घेणार आपण, AD स्क्वेअर. राईट. चलो, BD स्क्वेअर ऍज इट इज राहणार, त्यात बदल होणार नाही. व्हॉट इज AB इज 12, स्क्वेअर ऑफ 12 प्लस स्क्वेअर ऑफ 35. ओके. व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 12? 144 plus what is the square of 35? I have told you that how to find the square of the number which has 5 as at its what last place, unit place, right? So 5 5 is 25 आणि 3 च्या पुढचा नंबर 4, 3 4 is 12, 12 25. Okay, you have to add them. So 5 plus 4 definitely 9, 2 plus 4 6, right? 2 plus 1 3, right? And this one will be as it is. So BD स्क्वेअर तुम्हाला भेटलाय. काय भेटलाय? BD स्क्वेअर भेटलाय. आता तुम्हाला स्क्वेअर रूट काढायचं याचं, आणि त्याच्यानंतर तुमचं उत्तर भेटणार आहे तुम्हाला. आता याचा स्क्वेअर रूट कसा काढायचा तेही माहित असलं पाहिजे आपल्याला. स्क्वेअर रूट कसा काढायचा, त्याला फॅक्टराइज करायचं. आपण याला, मला वाटतं 7वीत पण तुम्ही मेथड पाहिलेली याला, याचा स्क्वेअर रूट कसा काढायचा, फॅक्टराइज करून ते हे आपण लॅडर मेथडनं काढायचो ना, उभ्या अशा लाईन मोड व्हर्टिकल मेथडनं वगैरे वगैरे काढायचो. तर त्या पद्धतीनं काढू शकता तुम्ही. आता तुम्हाला स्क्वेअर रूट काढायचा 1369चा, कसा काढणार. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला एक मेथड सांगतो फक्त, पहा लक्षात येत असेल तर. 1369चा आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं. ठीक आहे. कसं काढणार, आता मला सांगा. 1 to 10 पर्यंतचे जर नंबर घेतले 1, आता हे थोडंसं एक्स्ट्रा आहे, आपण आधी समजून घेऊ नंतर इकडे येऊया. ठीक आहे. हे थोडंसं एक्स्ट्रा आहे. तर 1 चा स्क्वेअर किती येतो सांगा, 1 येतो. राईट. 2 चा किती येतो, 4. ओके. इथं नंबर घेतोय आणि इथं स्क्वेअर घेतोय. नंतर 3 साठी 9, 4 साठी 16, पण युनिट प्लेसला 6, फक्त एवढं लक्षात ठेवा, 16. 5 साठी 25, 6 साठी 36, 7 साठी किती आहे, 49. ओके. 8 साठी किती आहे, 64, 9 साठी किती आहे, 81, आणि 10 साठी किती आहे, 100. बरोबर. आता याच्यात फक्त युनिट प्लेसला टार्गेट करा. ठीक आहे. याच्यासाठी काय, याच्या पहिले जे 3 आहेत त्यांचे युनिट प्लेस एकच आहे. ठीक आहे. म्हणजे 6 5 6 9 4 1 0. आता एक लक्षात घ्या की 1 दोघांसाठी येत आहे, बरोबर. 4 या दोघांसाठी येत आहे, 9 या दोघांसाठी येत आहे, या दोघांसाठी, आणि 5 मध्ये येत आहे. ठीक आहे. आता आपल्याला स्क्वेअर नंबरला 9 कुठं येत आहे, 2 ठिकाणी येत आहे. स्क्वेअर नंबरला 9 इथं एक येते आणि इथं एक येते. म्हणजे युनिट प्लेसला 3 किंवा 7 असल्यावर येते. म्हणजे 3 किंवा 7 याच्या स्क्वेअर रूटच्या सुद्धा युनिट प्लेसला 3 किंवा 7 असणार आहे, म्हणजे आहे. ठीक आहे. आता शेवटचे 2 नंबर सोडून द्यायचे. ठीक. हे कळलं का, 3 आणि 7 का घेतलंय ते. 3 आणि 7 कशासाठी घेतलंय, कारण 9 हे युनिट प्लेसला या दोघांच्या पण स्क्वेअर नंबर, म्हणजे 97चा जरी केला तर त्याच्या युनिट प्लेसला 100% 9 येणार आहे, असं लक्षात घ्या. ठीक आहे. आता हा जो 13 आहे, 13 हा जो नंबर आहे तो कोणत्या रूट मधून मायनस होतो, म्हणजे कशातून मायनस होतो, कोणत्या स्क्वेअरनं, याच्यातून मायनस होतो. बरोबर. याच्यातून मायनस होतो म्हणजे कळलं का मला काय म्हणायचं ते. हा जो याचा जर स्क्वेअर केला तर तो किती आहे, स्क्वेअर 14 आहे. राईट. आणि इथे किती आले पहा, 13 आलाय ना. मग आपल्याला काय करायचंय, तर त्या 13 जो आहे तो 13 काय झाला पाहिजे, सबट्रॅक्ट झाला पाहिजे. असा स्क्वेअर नंबर कोणता आहे, बरोबर आहे. 13 मधून, सॉरी, तो 13 पेक्षा कसा पाहिजे, आतला पाहिजे. आता 16 मधून तो 13 मायनस होतोय. ठीक आहे. 13 मधून आता हा जो आहे स्क्वेअर नंबर तो त्याच्यापेक्षा कसा आहे, छोटा आहे. हा मायनस होतोय का, 16 नाही, 13 त्याच्यातून मायनस होतोय. मग त्याच्यापेक्षा छोटा कोण आहे, 9 आहे. म्हणजे या ठिकाणी 9चं रूट किती आहे, 3. मग 33 तरी असेल किंवा 37 तरी असेल. 33 किंवा 37 या दोघांपैकी असायला पाहिजे. मग आपण चेक करूया त्या दोघांच्या मधला कोण आहे आपल्याकडे असणारा, या दोघांच्या 33 आणि 37 मधला जो आहे त्याचा आपल्याला स्क्वेअर पटकन काढता येईल असा कोणता आहे, तर तो आहे 35. का, 35चा स्क्वेअर आपल्याला तो पटकन काढता. 5 चा किती आहे बघा, 25. 5 साठी इथं घ्यायचं आपल्याला 12 25 निघाला 35चा. आता 369 कशाचा असेल, याचा असेल का,
तर ह्याच्यापेक्षा याचा छोटा असेल, याचा 100% हा असेल, म्हणजे उत्तर किती येईल तुमचा BD तुमचा भेटेल तुम्हाला 37 सेंटीमीटर. वाटलं चेक करून पाहूयात आपण. 7 7 जा 49, कॅरी किती आला 4, राईट. देन मल्टिप्लिकेशन 7 त्रिक 21, 7 3 जा 21, 2 जा 21, 2 जा किती होतो 42, 42 प्लस 4 46 झाला, कॅरी 4 आला अगेन, बरोबर आहे. आता 3 चा स्क्वेअर करा, 3 3 जा 9, 9 प्लस 4 दॅट इज 13 आला का 13 69, ठीक आहे. ओके, सो दिस इज BD. द लेंथ ऑफ BD इज 37 सेंटीमीटर. आपल्याला स्क्वेअर रूट काढायची, मी तुम्हाला त्याची स्क्वेअर काढायची मेथड सांगितली होती, त्याच्याबरोबर ही स्क्वेअर रूट काढण्याची मेथड आहे. लक्षातच कसं ठेवायचं, हे जे याचा युनिट प्लेस बघायचा आणि याच्यात हे जे नंबर आहे त्याचा 9, आता 9 कुठं येऊ शकतो 7 ला किंवा 3 ला, म्हणून 3 आणि 7 मांडून घेतलेले. नंतर हे 2 सोडून द्यायचे, कारण आपण स्क्वेअर रूट काढतोय, स्क्वेअर म्हणजे 2, ठीक आहे. मग हे दोघं, हे जे राहिलेला नंबर आहे ना 13, हा जो 13 राहतो ना, तर तो 13 त्याच्यामधून, म्हणजे हा जो 13 आहे ना तो नंबर कशा, म्हणजे त्याच्यामधून कमी होणारा स्क्वेअर नंबर शोधायचा, याच्यातून मायनस होणारा, याच्यातून सबट्रॅक्ट होणारा. म्हणजे 13 मधून 16 मायनस होतो का नाही, तुम्ही म्हणाल सर 4 पण मायनस होतो, पण नाही, त्याच्या जवळचा पाहायचा आपल्याला. 9 मायनस झाला, मग 9 चा रूट घेतला 3 आणि 3, आणि मधला नंबर आपल्याला 35 45 माहिती आहे, त्याचे कसे काढायचे, त्याच्यानुसार तुमचं उत्तर 37 झाले. ठीक आहे, हे फक्त एक्स्ट्रा आहे, लक्षात ठेवा, माहिती असावं तुम्हाला, खूप गरजेचं आहे अशा वेळेस स्क्वेअर काढताना. ठीक आहे, स्क्वेअर रूट काढताना. सो प्लीज टेक दिस स्क्रीनशॉट. क्वेश्चन नंबर 8. Now come at question number 9. In triangle PQR, okay, this R is equals to 90 degree. PQR, R is equals to 90 degree, and we have given that M is the midpoint of QR or RQ. हा M जो आहे तो काय आहे, या RQ चा मिड पॉइंट आहे, मध्यबिंदू आहे. याचा अर्थ काय, हे दोन सारखे असतील, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल का पहा परत, की RM इज इक्वल्स टू MQ, आणि या दोघांचं रिलेशन RQ बरोबर काय असेल, दोघही हाफ असतील कुणाच्या, RQच्या, बरोबर आहे का, हे आपल्याला मांडता येते. ठीक आहे, वाटल्यास त्याला काय करा, स्टेटमेंट नंबर फर्स्ट दिलं तरी चालेल, 100% याचा यूज होणार आहे कुठं ना कुठं. ठीक आहे, सो आता आपण काय करूयात, तो राईट अँगल ट्रायंगल आहे, आपल्याला प्रूव्ह काय करायचं ते एकदा डोळ्यासमोर ठेवूयात. आपल्याला प्रूव्ह करायचे PQ स्क्वेअर इज इक्वल्स टू 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. म्हणजे याच्याकडे आपल्याला टार्गेट काय ठेवायचं, आपल्याला कोणाकोणाची गरज आहे ते एकदा क्लिअर करा. हे असं टू प्रूव्ह आलं ना, आधी काय करायचं, त्याच्याकडे पाहायचं आपल्याला कसं कसं काय आणते. आता आपल्याला PQ स्क्वेअर पाहिजे. PQ कोणाची बाजू आहे, PQ हा हायपो आहे कोणाचा, या मोठ्या ट्रायंगलचा, म्हणजे मोठा ट्रायंगल वापरात आणायचा आहे. ठीक आहे, दुसरं PM पण पाहिजे. आता PM हा काय, छोटा हायपो आहे, छोट्या ट्रायंगलचा हायपो, म्हणजे तो सुद्धा वापरात येणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय, हा मोठा ट्रायंगल आणि हा छोटा ट्रायंगल, याच्यावरच आपल्याला खिंड लढवायची. ठीक आहे, PR तर काय मला वाटतं दोघांकडे असेल, PR दोघांकडे आहे. ठीक आहे, सो आता पहा मी मोठा ट्रायंगल घेतोय. इन अ ट्रायंगल, सांगा मोठा ट्रायंगल कुठला आहे, PQR और PRQ, यू कॅन राईट इन ट्रायंगल PRQ, अँगल R इज इक्वल्स टू किती आहे, 90 डिग्री. सो कॅन यू यूज पायथागोरस, येस डेफिनेटली. सो बाय पायथागोरस थेरम, पायथागोरस सेज दॅट, काय म्हणतो पायथागोरस, पायथागोरस असं म्हणतो की हायपोचा स्क्वेअर करा, उरलेल्या दोघांच्या स्क्वेअरचे ऍडिशन करा, मी खुश. मीन्स काय होणार आहे सांगा, PQ स्क्वेअर इज इक्वल्स टू व्हॉट, PR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर, राईट. सो PQ स्क्वेअर इज इक्वल्स टू PR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी हा RQ जो भेटतोय ना, या RQ ला आपल्याला पुन्हा चेंज करायची गरज पडेल. कसं, आपल्याला PQ स्क्वेअर इज इक्वल्स टू शो करायचं ना काही नाही काही, म्हणजे PQ स्क्वेअर पाहिजे आपल्याला लेफ्ट साइडला. म्हणजे हे स्टेटमेंट ऍज इट इज ठेवायचं, याच्यात बदल काहीच करू नका. हे स्टेटमेंट ऍज इट इज ठेवायचं, याच्यात बदल करू नका, कारण PQ स्क्वेअर आपल्याला लेफ्ट साइडला पाहिजे. आपल्याला करायचंय काय की याच्यात, या दोघांमध्ये, आता याच्यात पहा PR सुद्धा पाहिजेच आहे आपल्याला, म्हणजे PR सुद्धा आहे आपल्याकडं, म्हणजे आपल्याकडं नाही कोण, RQ. मग ह्या RQ ला काय करता येते ते पाहण्यासाठी आपल्याला सेकंड स्टेटमेंट मध्ये जावं लागेल. ठीक आहे, सो वाटलं चला काय करा, स्टेटमेंट नंबर सेकंड ठेवून घ्या. ठीक आहे, सो काय करतोय पहा आपण आता, आपल्याला घेतो छोटा ट्रायंगल. छोट्या ट्रायंगलचं नाव सांगा, इन अ ट्रायंगल, विच ट्रायंगल, PRM, इन ट्रायंगल PRM, अँगल R इज इक्वल्स टू 90 डिग्री. सो पायथागोरस, सो बाय पायथागोरस थेरम,
बाय पायथागोरस थेरम. ओके, पायथागोरस काय म्हणतोय, अजून एकदा पायथागोरस कडे जायचं आपल्याला. काय PRM मध्ये हायपो कोण आहे, PM. PM कोण आहे माहितीये, PM स्क्वेअर इज इक्वल्स टू ॲज इट इज हा PR स्क्वेअर. ओके, PR स्क्वेअर प्लस वट RM स्क्वेअर, राईट, RM स्क्वेअर. आता एक लक्षात घ्या, या ठिकाणी RM जो आहे ना, RM हा RM ला मी चेंज करू शकतो का, त्याचं नाव मला बदलता येतंय का, येस. RM इज इक्वल्स टू 1/2 ऑफ RQ. तो RQ च्या हाफ आहे, म्हणजे मला फक्त या RM चे काय करायचे, व्हॅल्यू चेंज करायचे. ठीक आहे, कशी करेल पहा. PM स्क्वेअर इज इक्वल्स टू PR स्क्वेअर ॲज इट इज राहील. हा फक्त RM मी चेंज करतोय. RM कसा चेंज करतोय तर 1/2 ऑफ RQ आणि ब्रॅकेट स्क्वेअर इथं काय लिहाल, फ्रॉम फर्स्ट. आपण फर्स्टचा इथं थोडीशी काय घेतले, हेल्प घेतली. आता काय करताय पहा, ह्याच्या फक्त किमती काढून घ्या. PM स्क्वेअर इज इक्वल्स टू PR स्क्वेअर ॲज इट इज राहील तुमचा, प्लसला प्लस 1/2 चा स्क्वेअर घ्यायचा आपल्याला, म्हणजे काय झालं, तो 1/4 आणि इकडे RQ स्क्वेअरला RQ स्क्वेअर ॲज इट इज, हा स्क्वेअर याचा झाला. ठीक आहे, आता हा 4 मला इथला संपवायचा आहे. 4 नकोय मला इथं, काय करायचं, पुसून टाकू, नाही, म्हणजे यांना काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. सो 4 इंटू PM, 4PM स्क्वेअर इज इक्वल्स टू, याने याला मल्टिप्लाय केलं 4 काय PR स्क्वेअर, राईट, 4PR स्क्वेअर. आणि हा RQ तसाच राहील, कारण RQ ला ज्यावेळेस मी 4 न मल्टिप्लाय करेल त्यावेळेस 4 ला 4 कॅन्सल होईल. ठीक आहे, आता बघा 4PM स्क्वेअर आलाय, इकडं 4PR स्क्वेअर आलाय आणि इकडं RQ आलाय. आता हा जो RQ आहे का, हा RQ, या RQ ला आपल्याला काय करता येते का पहा, म्हणजे या RQ ची व्हॅल्यू आपल्याला काय चेंज करता येते का पहा. RQ ची व्हॅल्यू आपल्याला इथं चेंज करता येते का, कशी, मी काय सांगतोय ते क्लिअर करा. इथं वाटल्यास आपण थोडंसं थांबू आणि याला अजून एकदा क्लिअर करू. हे फक्त मी काय करतोय, इथं थोडंसं जागा इथं जास्त रिकामी करतोय. कसं घेतलंय ते लक्षात घ्या. कुठला ट्रायंगल घेतला होता पहा, PRQ मध्ये. PRQ म्हणजे घेतला होता आपण काय, PQ स्क्वेअर इज इक्वल्स टू काय घेतलं होतं पहा, PR स्क्वेअर प्लस कोण घेतला होता, RQ स्क्वेअर, राईट, RQ स्क्वेअर. ठीक आहे, आता मी काय करतोय पहा, मला पाहिजे फक्त RQ ची व्हॅल्यू, कारण मला इथं पुट करायची का पहा. 4PM पाहिजे तुम्हाला, आहे तुमच्याकडं 4PR पाहिजे, आपल्याला पाहिजे 3PR, पण याच्याकडं 4 आहे. बघू काहीतरी कमी जास्त होऊन काहीतरी होईल अंदाजे. फक्त RQ नकोय ना, मग हा RQ आपल्याला चेंज करायचा, तो कसा पहा. मग RQ ची व्हॅल्यू इथं काय घेऊ शकताय, जर हा इकडे आला तर काय होईल पहा, हा RQ ची व्हॅल्यू काढायची ना, मग RQ मी जागेवर ठेवतोय, RQ स्क्वेअर इज इक्वल्स टू, याला मी इकडे घेऊन येतोय, म्हणजे हा PQ स्क्वेअर मायनस काय असेल सांगा, PR स्क्वेअर असेल. आणि याला स्टेटमेंट नंबर सेकंड. क्लिअर करा मी काय केलं ते. हे पहिल्यांदा पायथागोरस थेरम नुसार मांडलंय. फक्त मी RQ ची व्हॅल्यू मला काढायची होती, फक्त RQ पाहिजे मला. मग RQ कसं काढायचं, तर याला इकडे पाठवायचं. मग हा इक्वलच्या इकडे गेल्या काय करणार, तो बदलणार आहे. ठीक आहे, मग इकडे गेल्या काय होतं, PQ स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर. आता RQ ची व्हॅल्यू आपल्याकडे आली, म्हणजे फ्रॉम सेकंड तिथं व्हॅल्यू टाका फक्त 4PM. सो या ठिकाणी पहा, आता RQ ची व्हॅल्यू जस्ट मिनिट, आपण असं करूयात, असं करण्यापेक्षा इथं जर RQ ची व्हॅल्यू आपण काय केली, इथं टाकली, ठीक आहे, तसंही भेटेल. किंवा एक काम केलं असतं तरी चाललं असतं. फक्त या ठिकाणी इथं जी व्हॅल्यू आपण करणार हेच इकडे घेतलं असतं तरी चाललं असतं. म्हणजे कसं, याचीच व्हॅल्यू तयार केली असती तरी चाललं असतं. मी दोन्ही पद्धतीने सांगेल तुम्हाला. ठीक आहे, थोडंसं कन्फ्युजन झालेलं आहे. ठीक आहे, आता हे RQ ची व्हॅल्यू तिथं टाकून बघूयात आपण काय होईल. हे 4PM स्क्वेअर इज इक्वल्स टू 4PR स्क्वेअर प्लस RQ म्हणजे काय आहे, PQ स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर, राईट, PR स्क्वेअर. आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची, PQ ठेवायचा बाजूला. ठीक आहे, मग आपण काय करूयात, हे 4PM स्क्वेअर ॲज इट इज ठेवूयात. 4PM स्क्वेअर इज इक्वल्स टू 4PR स्क्वेअर आणि इथला एक PR स्क्वेअर, दोघांचं झालं सबट्रॅक्शन, म्हणजे काय आलं 3PR स्क्वेअर प्लस PQ स्क्वेअरला PQ स्क्वेअर. बरोबर. आता फक्त याला काय करा, इकडे पाठवा, म्हणजे काय होईल, हे 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर इज इक्वल्स टू PQ स्क्वेअर. ठीक आहे, पहा फक्त आता काय करा, साईड चेंज करा, म्हणजे काय होईल, हे PQ स्क्वेअर इज इक्वल्स टू 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला प्रूव्ह करता येतं. आपण इथं थोडीशी गडबड काय केली पहा,
आपल्याला असं पण चाललं असतं, इथंच RQ ची व्हॅल्यू काढली असते समजा तुम्ही इथले RQ ची, तर हा इकडे आला असता मायनस झाला असता, तीच इथं व्हॅल्यू टाकली असती तरीही उत्तर तुमचं आलं असतं. ठीक आहे, इथं सुद्धा कारण काय झालं असतं, इथं PR² होताच ना तुमच्याकडं, तर तो PR² इथल्या मायनसच्या PR² मधून मायनस झाला असता, 3PR² आला असतं. ठीक आहे, कुठल्याही मेथडनं करू शकता, काहीही अडचण येणार नाही. थोडंसं लेंदी वाटलं असेल तुम्हाला तर ट्राय कसं कराल तुम्ही की हे स्टेटमेंट असंच ठेवा, हे न लिहिता. ठीक आहे, मग इथं RQ तुमचा आलाय ना, तर इथं RQ ची व्हॅल्यू काढा, ह्या RQ ची व्हॅल्यू, या RQ ची व्हॅल्यू काय येईल, या इकडे फक्त हा मायनस येईल आणि ही जी RQ ची व्हॅल्यू येते ना ती व्हॅल्यू इथून उचलून इथं टाका, तरी सुद्धा तुमचं एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल तुम्हाला. ठीक आहे, सो दिस इज क्वेश्चन नंबर सेकंड लास्ट, आय थिंक 9th क्वेश्चन. ठीक आहे, ओके, सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट. सो द लास्ट क्वेश्चन इज दिस. मला काय सांगितलं पहा, रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन इमारती आहेत विच आर पॅरलल विथ इच अदर. या दोन्ही काय आहेत, एकमेकांशी पॅरलल आहेत. ठीक आहे, आणि हा त्यांच्यातला रस्ता आहे. पहिल्यांदा ही शिडी इथं लावली, शिडीचं जे खालचं टोक आहे ते इथं ठेवलेलं आहे. ठीक आहे, आणि शिडी काय केली, या इमारतीला लावली. तर ह्या इमारतीची जी खिडकी आहे, ही खिडकी आहे असं कन्सिडर करूया. तर ही खिडकी समजा A प्लेसला आहे असं कन्सिडर करा. ठीक आहे, तर ही जी खिडकी शिडी आहे जी 5.8 मीटर लांबीची, ती या खिडकीला पोहोचते. जी खिडकी जमिनीपासून किती आहे, 4 मीटर अंतरावरती आहे. म्हणजे हा जो ट्रायंगल आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे. क्लिअर. तसंच ती शिडी पुन्हा काय केली, इकडच्या बाजूला लावली, इकडच्या भिंतीला. तर ती शिडी हे अंतर कदाचित जास्त असेल, बरोबर आहे, म्हणून शिडी खाली आली. इकडे काय झाली, शिडी खडी झाली, थोडीशी उभी झाली, सरळ थोडीशी, याच्यापेक्षा जास्त. आणि किती अंतरापर्यंत पोहोचले म्हणून सांगितलंय, 4.2. म्हणजे याच्यापेक्षा ही इमारत नक्कीच थोडीशी मोठी आहे. ठीक आहे, 4.2 खिडकीपर्यंतचं तरी अंतर, वरचं आपल्याला माहित नाही. ठीक आहे, इथं हे माहित झालं. आता तुम्हाला हे जे आहे हे 5.8च आहे, दोन्ही लक्षात ठेवा. तुम्ही म्हणताल सर हे कमी जास्त का दिसतंय. आता कन्सिडर करतोय आपण की या ठिकाणी समजा एक इमारत इथे, एक इमारत इथे. जर मी इथं शिडी ठेवली तर ती शिडी या ठिकाणी अशी जास्त सरळ होईल, पण ती शिडी इकडे ठेवल्यावर एवढ्याच उंचीवर येईल का, इकडे अशी नाही. तर ती शिडी नक्की इथं अशी येणार आहे, बरोबर आहे का, कारण खालचा भाग जास्त आहे त्याच्यामुळे हे अंतर काय झालं, वाढलं. ठीक आहे, सो अशी कंडिशन आहे. आणि तुम्हाला विचारलंय की व्हॉट इज द ब्रेड्थ ऑफ द रोड. ह्या रोडची जी विड्थ आहे, जी रुंदी आहे, ती रुंदी किती आहे. ठीक आहे, सो इन फिगर मध्ये काय दिलं पहा, आपण या ठिकाणी काय करूयात, डी ई इथं नाव देऊयात या ठिकाणी. ठीक आहे, आता ई हे कुठली प्लेस आहे कळलं का, शिडीचं खालचं टोक आहे. ई म्हणजे काय, शिडीचं खालचं टोक आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये इन फिगर आपण पहिल्यांदा काय करूयात, AB आणि DC, AB पॅरलल DC. AB ला पॅरलल कोण आहे, DC. या दोन इमारती आहेत. ठीक आहे, आता याच्यात पहा, लक्षात घ्यायचं, आपण ट्रायंगल घेऊयात दोन्ही वेगवेगळे सेपरेट. ठीक आहे, ही जी AE आहे ती काय आहे, शिडी आहे. ए ही काय आहे, शिडी आहे. आणि AB ही काय आहे, तिथपर्यंत अंतर, खिडकीपर्यंतचं, म्हणजे तुम्हाला BE काढायचं आहे. इन ट्रायंगल ABE अँगल B इज इक्वल्स टू किती असेल, 90 डिग्री. अँगल B इज इक्वल्स टू 90 डिग्री. सो आपल्याला पायथागोरस वापरता येईल. सो बाय पायथागोरस थेरम काय सांगतो पायथागोरस, बघा पायथागोरस सांगतोय की ए चा स्क्वेअर हा ए स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस व्हॉट, BE स्क्वेअर. ओके, सो AE स्क्वेअर, AE आपल्याला माहिती आहे का, आहे 5.8 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू व्हॉट इज AB. AB माहिती आहे 4 मीटर. सो 4 चा स्क्वेअर प्लस BE माहिती आहे का, नाही तो तर काढायचा आपल्याला, सॉरी. सो 5.8 स्क्वेअर ऑफ 5.8 चा स्क्वेअर काढतो आपण, म्हणजे 58 चाच काढूया. सो 8 8 जा 64, कॅरी आला 6, राईट. पुढं 8 5 जा 40, 42 जा 80, 80 प्लस 6 86, कॅरी 8, राईट. 5 5 5 जा 25, 25 प्लस 8 दॅट इज 33, 3364. ठीक आहे, 3364 बरोबर आहे का, पहा आन्सर. वाटल्यास जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कसं करणार, याच्या जवळचा नंबर आहे, किती नंबर आहे याच्या जवळचा, 60 चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 3600 असू शकतं, बरोबर आहे. मीन्स काय केलं, 3364. सो 3364, बट वेअर विल बी द डेसिमल पॉईंट. डेसिमल पॉईंट कुठं असेल, इथं 1 नंतर येतं, इथं 2 नंतर आला पाहिजे. इज इक्वल्स टू 4 चा स्क्वेअर तर आपल्याला माहिती आहे किती आहे, 16.
प्लस बीई स्क्वेअर. आता आपल्याला बीई स्क्वेअर काढायचं आहे म्हणजे काय करावं लागेल 33.64 मायनस 16 इज इक्वल्स टू बीई स्क्वेअर राईट. आता याचं सबट्रॅक्शन करूयात. हे 64 ॲज इट इज झालं 64 पॉईंटला ॲज इट इज झालं बरोबर आहे. 0 मायनस झाले याच्यातून. आता 33 मधून 16 मायनस झाले किती आले 17. 1764 इज इक्वल्स टू बीई स्क्वेअर. आता 1764 कशाचा स्क्वेअर आहे ते बघा 1764 आपण ज्याला म्हणतो ठीक आहे. तर हा जो स्क्वेअर आहे तो माझ्या माहितीच तो 42चा असला पाहिजे ठीक आहे. आपण चेक करूयात कशाचा. सो 1764 4 साठी काय घेणार मग अशीची मेथड जी मी इथे घेतली होती ते 4 कशाचा स्क्वेअर आहे 2चा आणि 8चा. 4 म्हणजे युनिट प्लेसला 4 असणारे नंबर ठीक आहे. तर तो कुठला असला पाहिजे 2चा आणि 8चा. 8चा 64 2चा 4 राईट. हे दोन मायनस करा. आता हा जो 17 आहे 17 मधून मायनस होणारा स्क्वेअर रूट कोणता आहे 16. तर 16 म्हणजे काय 16चं रूट पुन्हा 4 48 किंवा 42 उत्तर आहे ह्या दोघांपैकी ठीक आहे. आता 48 उत्तर असेल का याच्यावर विचार करतायत तुम्हाला. 48च्या जवळचा नंबर कोण आहे त्याला सक्सेसर म्हणतात. पहा तो किती आहे 50. 50चा स्क्वेअर होतो 2500. 2500च्या जवळ आहे का हे नक्कीच नाही. आणि हा जो आहे तो 1600 किंवा 1600 त्याच्या जवळ आहे म्हणून 42 हे काय झालं तुमचं आन्सर 42. पण इथे घेणार आपण 4.2 बीई ची व्हॅल्यू बीई ची लेंथ जी असेल ती काय असेल बीई इज इक्वल्स टू 4.2 मीटर. आपल्याला फक्त बीई भेटला म्हणजे हा भेटला आहे तशी 4.2 मीटरचा ठीक आहे. आता हा 4.2 मीटरचा आहे आपल्याला काढायचा आहे. आता दुसरा ट्रायंगल घेऊन ईसी किती येतो. चला ईसी कसा काढणार सेम इन ट्रायंगल सांगा ट्रायंगलचं नाव DCE. DCE इन ट्रायंगल DCE अँगल C इज इक्वल्स टू 90 डिग्री. आता अँगल C 90 डिग्रीचा आहे याचा अर्थ आपल्याला पायथागोरस वापरता येईल. सो बाय पायथागोरस थेरम. काय सांगतं पायथागोरस बघा. हायपो कोण आहे DE. सो स्क्वेअर ऑफ DE इज इक्वल्स टू स्क्वेअर ऑफ DC प्लस स्क्वेअर ऑफ EC राईट ओके. आता DE जो DE आहे तो DE किती आहे आपल्याला माहिती आहे 5.8. सो 5.8 स्क्वेअर ऑफ 5.8. DC माहिती आहे का माहिती आहे किती आहे 4.2 चा स्क्वेअर प्लस EC स्क्वेअरला EC स्क्वेअर मांडून घेऊया. चला 5.8 चा स्क्वेअर आपण काढला. आता डबल काढत बसू नका. 33.64 इज इक्वल्स टू 4.2 चा पण आपल्याला माहिती आहे आता किती आहे 4.2 चा 17.64 प्लस EC स्क्वेअर. आता तर उत्तर खूप सोपं झालं. कसं हा याच्यातून मायनस होणार आहे 33.64 मायनस 17.64 इज इक्वल्स टू EC स्क्वेअर. मग अशी हेच आपण केलेलं बरं. उत्तर किती आलं तर 16. म्हणजे इथं सुद्धा EC किती EC स्क्वेअर किती येणार आहे EC स्क्वेअर इज इक्वल्स टू 16. म्हणजे EC किती भेटला 4 मीटर. म्हणजे हा जो आहे तो किती झालाय 4 मीटर झालाय ठीक आहे. हा आहे 4.2 मीटर. आपल्याला काय काढायचे विड्थ ऑफ द रोड. विड्थ ऑफ द रोड इज इक्वल्स टू BE प्लस EC. म्हणजे BE किती आहे 4.2 प्लस 4 दॅट इज 8.2 मीटर ओके. सो विड्थ ऑफ द रोड मीन्स काय BC किती आहे तुमचा 4.2 मीटर एवढी विड्थ आहे. लक्षात घ्या. सॉल्व कसं करायचं हा ट्रायंगल आधी सॉल्व करायचं. याचं BE काढायचं आणि याचा CE काढायचं. क्लिअर. अशा पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन काय झाला सॉल्व केलाय ज्याचं आन्सर किती आहे 8.2. म्हणजे त्या रस्त्याची जी रुंदी आहे ना दोन पॅरलल इमारती आहेत त्यांच्यामधलं जे अंतर आहे ठीक आहे दुतर्फा ज्या इमारती आहेत त्यांच्यामधलं अंतर किती आहे 8.2 मीटर. म्हणजे 8.2 मीटरचा तो रस्ता आहे विड्थ आहे त्याची ठीक आहे. सो दिस इज 2.1 means first practice set of Pythagoras theorem has done. I think only one is remain, so we will take in next lecture. Okay, before that you have to subscribe this channel. If you like the videos you can like also, share with your friends. तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा लाईक करा व्हिडिओला ठीक आहे. म्हणजे जसं जेवढं तुम्ही लाईक कराल तेवढं मलाही थोडंसं प्रोत्साहन भेटतंय की चला आपल्या व्हिडिओजला लाईक होतंय आणि आपण
जास्त व्हिडिओ टाकूयात किंवा आणखीन काही करता येतं का याच्याबद्दलही मी नेहमी विचार करतोय. ठीक आहे. सो हा 2.1 झालेला आहे जो आपला कंप्लीट झालेला आहे. वी विल मीट इन नेक्स्ट व्हिडिओ विथ नेक्स्ट कॉन्सेप्ट. ओके, गुड डे.